श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्ही या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा लिखित नामजप कसा करायचा ते सांगणार आहे. माझ्याकडे ही अक्कलकोटवरनं लिखित नामजप वही घेतलेली आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज नामजप वही ही अशी वही भेटते याच्यामध्ये आपण रोजचा रोज नामजप लिहू शकतो. इथं आपल्याला त्यांनी कॉलम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बरोबर 108 वेळा एका पानात श्री स्वामी समर्थ हा जप लिहून होतो. याच्या मागे आपल्याला नियम दिलेले आहेत की हा जप कसा लिहायचा आहे. हे नियम मी तुम्हाला आता वाचून दाखवत आहे. श्री स्वामी समर्थ लिखित नामजप. लिखित नामजप लिहिताना पाळावयाचे सर्वसाधारण नियम. शक्यतो स्नान करून किंवा हातपाय तोंड धुवून जप लिहिण्यास बसावे, हे बंधन समजू नये. शक्यतो लाल शाईच्या पेनने नामजप लिहावे. नामजप रेषेवरच लिहावे. लाल रंग हे प्रेमाचे प्रतीक आहे. प्रत्येक पानावर 108 नामजप लिहावे. अर्धवट पान लिहू नये. नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा उच्चार करीत लिहावे. नामजप कोणत्याही भाषेत लिहिता येतो. नामजप लिखित नामजप वही योग्य जागी ठेवावी व पाने खराब करू नये. नामजप वही पायधुळी पडू नये याची काळजी घ्यावी. परिवारातील एकाने किंवा सर्वांनी मिळून जरी नामजप वही पूर्ण केली तरी चालते. नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा करून श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असा मंत्र म्हणून अक्षता, पाणी, गंध, हळदी, कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करावी. स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात अर्पण करावे अथवा श्रीराम, श्रीकृष्ण, मारुती, देवी इत्यादी मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी अथवा वाहत्या नदीच्या पाण्यात समुद्रात अर्पण करावे. नामजप वही समाधीमठ अक्कलकोट, वटवृक्ष मंदिर अक्कलकोट, अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे अर्पण करता येते. कुटुंबात सुतक वृद्धी असल्यास नामजप लिहू नये. नामजप लिहित असताना इतरांशी मध्येच बोलू नये. एका पानात 108, ह्याच्यामध्ये 104 पानं दिलीत. 108 नामजप, 108 गुणिले 104 अशी एकूण नामजप संख्या 11,232 असा नामजप पूर्ण होतो. ही वही 70 रुपयाला आहे. अक्कलकोटमध्ये घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ही वही नसेल तर आपण घरी सुद्धा साधारण एक साधी वही करू शकतो. जर तुमच्याकडे ही नामजप वही नसेल तर तुम्ही अशी एखादी साधी वही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही असं श्री स्वामी समर्थ लिहू शकता. हे बघा, अशी साधी वही जरी घेतली तरी बघा ह्याच्यामध्ये 27 ओळी आहेत अशा उभ्या आणि आडवं 4 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एका ओळीत 4 वेळा आणि 27 गुणिले 4 108 होतं. एका पानात 108 जप अशी सुद्धा वही तुम्ही तयार करू शकता. आता ह्याच्यामध्ये ही वही पूर्ण झाल्यानंतर आपण समाधीमठ अक्कलकोटला देऊ शकता किंवा तुमच्या जवळपास मंदिर असेल जिथं पायाभरणी असेल किंवा तुम्ही स्वतःचं घर बांधणार असाल तेव्हा सुद्धा तुम्ही ही वही वापरू शकता किंवा अक्कलकोटला दिल्या तरी चालेल. विशिष्ट नाम पूर्ण करून रोज 108 वेळा हळूहळू श्री स्वामी समर्थ. तुम्ही निळ्या पेनाने लिहा, लाल पेनाने लिहा. आता या पुस्तकात लाल पेनाने दिले, मला अगोदर माहीत नव्हतं त्यामुळे या वहीमध्ये मी निळ्या पेनाने लिहिलेलं आहे. आता ह्या वह्या सगळ्या मी अक्कलकोटला लिहून देणार आहे की जिथं ते कशाला मंदिराच्या वेगळे पायाभरणीच्या वेळी वापरतील किंवा तुम्ही घरी जरी ठेवल्यात तरी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथं पाय लागणार नाही, धूळ पडणार नाही अशा ठिकाणी तिजोरीत पण तुम्ही ही वही ठेवू शकता. त्याचबरोबर देवाच्या ठिकाणी सुद्धा ही वही ठेवू शकता. अशा प्रकारे हा नामजप लिखित नामजप आहे. कलियुगात किंवा आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये ऐकतो की ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हरिनामाचा जप, तुम्ही नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. उठता बसता तुम्ही नामजप करू शकता. पण कधी कधी आपल्याला खूप उदास वाटतं, डिप्रेशन असं वाटतं, तेव्हा तुम्ही लिहू शकता. खूप उदास आणि डिप्रेशन वाटतं तेव्हा आपण असं जेव्हा एका पानात
नामजप लिहायला सुरुवात करतो, मनापासून श्री स्वामी समर्थ, फक्त प्रत्येक अक्षर वळणदार आणि चांगलं काढण्याचा प्रयत्न करायचा, मनापासून जप लिहायचा. खूप छान असं समाधान वाटतं. जर तुम्हाला एका वेळीच एक पान लिहिताना जमत नसेल किंवा कामं असतील किंवा बसवत नसेल तेवढा वेळ, तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ असं एक पानच 3 वेळेस जरी थोडं थोडं लिहिलं तरी चालेल. देव समजून घेतो. देव हा भावेचा भुकेला असतो आणि तो आपली भक्ती बघतो, मन बघतो. त्यामुळं तुम्ही नक्कीच 108 वेळा एक पान तरी श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्हाला जर तुमच्या आवडीचं देव असेल, श्रीराम असेल, राम असेल, श्रीकृष्ण असेल, किंवा ओम नमः शिवाय कुणाला जप आवडत असेल तर त्याच्यासुद्धा तुम्ही जप वही बनवून लिखित नामजप करू शकता. ही लिखित नामजप वही पूर्ण करून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा एखाद्या मंदिरामध्ये पायाभरणीच्या वेळी वापरू शकता, किंवा तुमच्या स्वतःचं घर जरी बांधत असाल तरी तेव्हा जरी तुम्ही ही पानं वापरली तरी चालेल. अशा प्रकारे हा लिखित नामजप वही केली जाते. रोज नामजप लिहून खूप छान मनाला समाधान वाटतं, सुख शांती, आणि देवाचं सदैव जिथं नाम तिथं देवाचा सदैव वास असतो. तर नक्की तुम्ही लिहून बघा आणि नक्की मला सांगा कसा अनुभव आला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.